वेलकम बॅक टू माय चॅनल. नमस्कार. आज मी तुम्हाला चटपटीत लज्जतदार झणझणीत अशी एक रेसिपी दाखवणार आहे, रगडा शेवपुरी. चला तर मग त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. इथं मी 1 वाटी पांढरा वाटाणा 3 शिट्ट्या देऊन घेतलेला आहे. 5 बटाटे उकडून मी चिरून घेतलेले आहेत. लाल तिखट, चिंचगुळ खजूरचा कोळ, गरम मसाला, आलं लसूण पेस्ट, धने जिरे पूड, चाट मसाला, मीठ, कढीपत्त्याची पाने, कांदा, टोमॅटो, खोबऱ्याचा किस, बारीक चिरलेली कोथिंबीर, पापडी, खारी बुंदी, शेव, पाणीपुरीची पुरी व तेल. चला तर मग गॅस ऑन करून घेऊया. पॅन ठेवून घ्यायचा आहे. त्यामध्ये अर्धा वाटी तेल घालायचं आहे. आता आपल्या इथं तेल गरम झालेलं आहे. 2 चमचा मोहरी घालायची आहे. 2 चमचे जिरे घालायचे आहेत. थोडी कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. 1 वाटी कांदा घालायचा आहे. तो व्यवस्थित असं कांदा लाल होईपर्यंत हे परतून घ्यायचं आहे. यामध्ये 2 चमचे मीठ घालायचं आहे. त्यामुळे कांदा लवकर लाल होऊन येतो. आता यामध्ये 1 वाटी टोमॅटो घालायचे आहेत. व्यवस्थित असं छान परतून घ्यायचं आहे 2 मिनिटं. छान आता हे टोमॅटो कांदा व्यवस्थित असं लाल झालेला आहे. आता यामध्ये 1 चमचा हळद टाकायची आहे व 1 चमचा हिंग टाकायचा आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये 2 चमचे लाल मी तिखट टाकणार आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर उकडून घेतलेले हे वाटाणे यामध्ये घालायचे आहेत. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. इकडे मी 4 वाटी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. ते यामध्ये ओतून घ्यायचं आहे गरम पाणी. आता यावर झाकण ठेवून 5 मिनिटं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. आता आपली 5 मिनिटं झालेली आहेत. आपण झाकण उघडून पाहूया. छान असे हे आपले आता वाटाणे मऊ झालेले आहेत. हे पहा. यामध्ये आता आपण उकडून कट केलेले बटाटे घालायचे आहेत. व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं आहे. आता यामध्ये आलं लसूण पेस्ट 2 चमचे मी ॲड करणार आहे. एक चमचा धना जिरा पूड घालणार आहे व 2 चमचे गरम मसाला घरी तयार केलेला आहे हा घालणार आहे व 1 चमचा चाट मसाला घालणार आहे व व्यवस्थित असं हे मिक्स करून घेणार आहे. थोडं खोबऱ्याचा किस घालणार आहे. थोडी कोथिंबीर घालणार आहे व असं सर्व एकत्र करून व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे. बघा किती छान बटाटे वाटाण्याचा रगडा दिसत आहे. आता ह्याला मी परत 2 मिनिटं झाकण घालून ठेवणार आहे व चांगली एक उकळी येऊ देणार आहे. आता आपली 2 मिनिटं झालेली आहेत. आपण झाकण काढून घ्यायचं आहे.
बघा किती छान अशी याला उकळी आलेली आहे. व्यवस्थित असं फिरवून घेऊया. मग आता गॅस मी बंद करून घेणार आहे. आता ह्यामध्ये मी चिंच गुळ खजूरची चटणी घालणार आहे 4 चमचे. त्यामुळे खूप सुंदर ह्याला चव येते. आता इथं चटपटीत लज्जतदार झणझणीत असा आपला रगडा तयार झालेला आहे. आता गार्निशिंगसाठी मी ह्याला खाली घेणार आहे. आता इथं सर्विंग बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे रगडा. याला मस्त असं गार्निशिंग करायचं आहे. सर्वप्रथम यामध्ये 4 ते 5 पुऱ्या अशा फोडून घालायच्या आहेत. आता बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. खारी बुंदी घालायची आहे. पापडी घालायची आहे. शेव घालायचा आहे. खोबरं घालायचं आहे व कोथिंबीर घालायची आहे. चटपटीत लज्जतदार मस्त अशी ही झणझणीत रगडा शेवपुरीची डिश खाण्यासाठी आता तयार झालेली आहे. ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा.